उत्पत्ती एकादशी आणि आळंदी यात्रेच्या सर्वांना खूप सारे शुभेच्छा. आळंदीची यात्रा असल्या कारणास्तव आज आयुषच्या स्कूलला सुट्टी होती. जसे आपण संस्कार मुलांमध्ये रुजू करतो तसेच मुलांवरतीही ते संस्कार होत जातात आणि ते पुढे पुढे वाढत जातात. शनिवार रविवार जेव्हा कधी त्याला सुट्टी असते तर देवपूजा नित्यनियमाने त्याच्याकडे ठरलेली असते. त्याच पद्धतीने आज त्याने देवाची पूजाही केली आणि विठू माऊलीला तुळशीच्या मंजुळा फुलं वगैरे वाहून घेतली. श्री स्वामी समर्थ. मी सुवर्णा डेली ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. शुभ सकाळ सगळ्यांना. सुंदर दिवसाची सुरुवात स्वामींच्या सेवेपासून आणि दर्शनापासून झालेली आहे. आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आज एकादशी आणि आळंदीची यात्रा आहे, त्याच्यामुळे आयुषने सुंदर अशी देवपूजा केलेली आहे. देवाला मंजुळाही वाहिलेल्या होत्या. आज शनिवार आणि आयुषला सुट्टी. त्याच्या पप्पांची ड्युटी चेंज होती, त्याच्यामुळे उठायला लेट झालेला. घरातले कामांचं डिवायडेशन केलं आणि सगळ्यात अगोदर चहा प्यायला घेतला. चहासोबत मस्त असे शंकरपाळ्या. सकाळी सकाळी गरम गरम चहा आणि शंकरपाळ्याचा आज स्वाद घेतला आणि त्यानंतर लागले स्वयंपाकासाठी. स्वयंपाकामध्ये आज मी कांद्याची पात करणार होते. लग्न झाल्यापासून दुसऱ्यांदा का तिसऱ्यांदाच मी कांद्याची पात करते. कांद्याची पात करण्याची कितीतरी पद्धती आहेत, तर एक पद्धत म्हणजे सुकी कांद्याची पात कशी करायची ते मी इकडे दाखवते. त्यासाठी लागणारं साहित्य: मुगाची डाळ भिजवून घेतलेली आहे, बारीक चिरलेला कांदा, बारीक टेचलेला लसूण, कोथिंबीर आणि कांद्याची पात. कांद्याची पात ही मला दोन पद्धतीने केलेली आवडते. एक तर वांग्याच्या भरीतमध्ये कांद्याची पात जी मिक्स करून करतात ती एक पद्धत मला खूप जास्त आवडते आणि मुगाची डाळ घातलेली पद्धत एक खूप जास्त आवडते. मला पातळ कांद्याची पात जास्त करून आवडत नाही आणि घरामध्ये जास्त आयुष्य पप्पांना आवडत नाही, त्यामुळं मी म्हणते ना 15 वर्षामध्ये दुसरी का तिसरीच वेळ कांद्याची पात करण्याची. तसं कच्ची कांद्याची पात खायला मला खूप जास्त आवडते आणि सगळेजण खातात पण ती आवडीने. आत्ता सीझन चालू आहे आणि कांद्याची पातही आली होती बाजारामध्ये, तर काल ताजी ताजी पात आणलेली बाजारातून, तर तीच आज करायला घेतलेली आहे. चला आज मी तुमच्यासोबत माझी रेसिपी शेअर करते. सगळ्यात अगोदर गरम तेलामध्ये मोहरी तडतडवली. खूप साध्या पद्धतीने करणार आहे, खूप जास्त असं तामझाम याच्यात लागत नाही. कांद्याची पात कवळी असल्यामुळे लवकर शिजते आणि मुगाची डाळ आपण भिजायला घातली त्यामुळेही ती लवकर शिजते. थोडंही पाण्याचं प्रमाण याला लागत नाही कारण त्याचं अंगचंच पाणी खूप जास्त सुटलेलं असतं. मोहरी तडतडायला लागली त्यानंतर त्यात लसूण घालायचं आहे. लसूण लाल होईपर्यंत तेलात छान असं परतून घ्यायचं. त्याचा कच्चापणा पूर्णपणे निघून जाईल अशा पद्धतीने. मी ज्या पद्धतीने करते त्या पद्धतीने करून बघा, नक्कीच तोंडाला चव येईल. लसूण चांगला लाल असं परतून झाल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा तो घ्यायचा आहे. शक्यतो मी काय करते, पातीला जो कांदा आलेला असतो तो चिरून घेते, पण आमच्या पातीला एकदम बारीक असा कांदा आला होता त्यामुळे तो काही घातला नाही ह्याच्यात. दुसरा एक चिरला मी. ज्या सीझन वाईज भाज्या येतात, हरभऱ्याची भाजी झालं, शेपूची भाजी झालं, कांद्याची पात झालं, ह्या भाज्या मला खूप जास्त प्रमाणात आवडतात आणि त्या मोसममध्ये त्या भाज्या खाल्लेल्या एकदम टेस्टी आणि चवदार लागतात. आपण गावाकडे राहतो त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी आपल्याला भेटतात. शहरामध्ये तर ह्या गोष्टी खूप म्हणजे पैसे देऊन सुद्धा इतक्या व्यवस्थित आणि चांगल्या भेटत नाहीत. औषध वगैरे मारलेलं असतं, फवारणी वगैरे केलेली असती. आम्ही पण काही हे शेतातलं वगैरे आणलेलं नाही आहे, पण बाजारातल्या ताज्या ताज्या शेतकऱ्यांकडूनच घेतलेल्या ही भाज्या असतात. कांदा चांगला परतून झाला की त्याच्यामध्ये मी इकडं बारीक चिरलेला टॅमॅटो घेतलेला आहे. टॅमॅटो ऑप्शनल आहे, तुम्ही टाकू शकता, नाही टाकू शकत, पण टॅमॅटोने आणखी एक टेस्ट येते. टॅमॅटो, कांदा आणि लसूण हे छान असं परतून द्यायचं आहे. टॅमॅटोला मीठ टाकल्यामुळं पटकन गळतं, ते शिजतं टॅमॅटो, त्याच्यामुळे जास्त काही वेळ लागत नाही. कामाचा आज लोड होता, उशिरा उठलं गेलो होतं, त्याच्यामुळे कामं वाटून घेतली होती. आयुषने देवपूजा वगैरे करायला घेतली. त्याच्या पप्पांनी आज थोडंसं पारोस वगैरे सगळं काढून घेतलं होतं. मी स्वयंपाकाला लागले होते, भांडी धुणं सगळं बाकी होतं. मलाही दुकानात जायचं होतं आणि एकादश आहे हे मान्य आहे, पण आमच्या घरामध्ये कोणीच उपवास केला नव्हता त्याच्यामुळं स्वयंपाक सगळ्यांसाठीच होता. कांदा टोमॅटो सगळं छान असं परतून झाल्याच्या त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये लाल तिखट, काळं तिखट, थोडीशी हळद ह्याच्यात ॲड करून घ्यायची आहे. जे काळं तिखट आणि हळद आपण ह्याच्यामध्ये टाकतो ना त्याच्यामुळे ना एक छान असा रंग तयार होतो. परत एकदा हे छान असं परतून घ्यायचं. लाल तिखट, हळद, मीठ वगैरे सगळं एकत्रित करून घ्यायचं. टॅमॅटो शिजतोय का पाहून घ्यायचं आहे.
सगळे इन्ग्रेडियंट छान असं शिजत आल्याच्या नंतर आपण जी कांद्याची पात घेतली होती त्याला खूप जास्त माती होती, त्यामुळे त्याला थोड्या वेळ पाण्यामध्ये ठेवलं, जेणेकरून त्याची सगळी माती पाण्यामध्ये राहीन आणि वरचीवर आपण त्यातली कांद्याची पात पाणी नितळून सगळी अशी आपल्याला भाजीमध्ये म्हणजे कांदा टोमॅटो जे केलेलं आहे त्याच्यामध्ये टाकून द्यायचे आहे. मी सगळं पाणी त्याच्यातलं काढून घेतलं, सोसून घेतलं, म्हणजे कोरडं करून घेतलं आणि त्यानंतर मग टाकायला घेतलेलं इकडं. मला वाटलं ही भाजी खूप जास्त होईन आणि कोणी खाणार नाही, त्याच्यामुळे मी एकच पेंडी आणलेली होती. इथं चुकलं, 2 पेंड्या आणायला पाहिजे होते, कारण की ही शिजल्यानंतर खूप थोडी होते, वाटीभरही झाली नाही ही भाजी. पण याच्यामध्ये मुगाची डाळ टाकली होती त्याच्यामुळं त्यांच्या टिफिनलाही झाली आणि घरामध्ये थोडं थोडं खायला पण भेटली सगळ्यांना. अगोदर वाटलं मुगाची डाळ आहे ना ती जास्त होईन म्हणून, त्यानंतर आणखी थोडी घातली. कांद्याची पात फक्त आहे ना मुलं आहे ना नूडल्समध्ये वगैरे घातल्यावरतीच खातात, चायनीज वगैरे मध्ये घातले तरच खातात. पण अशा पद्धतीनं पण केल्यावरती मुलांना खूप जास्त आवडेल, टिफिनला वगैरे दिल्यावरही मस्त लागते भाजी. कांद्याची पात आणि कोबी म्हटले की मुलांना फक्त चायनीज आठवतं, पण अशा पद्धतीने कोबीची भाजी किंवा कांद्याची पात पण अशी डाळ टाकून केली, हिरवी मिरची छान असं जर त्याला परतून व्यवस्थित असं सुक्कं न पाणी टाकता जर भाज्या केल्या खूप छान टेस्टी लागतात. आणि मुलांना सगळ्या भाज्यांची ओळखही होते आणि त्यांना आवडही होते. आणि आमचा हा विशेष म्हणजे की प्रत्येक भाजी खातो. त्याच्या पप्पांचं तरी असतं की त्यांना ही भाजी आवडत नाही, ती भाजी आवडत नाही, पण आयुषला प्रत्येक भाजी आवडते. तो आवडीने पण खातो आणि कॉम्प्लिमेंट पण देत असतो प्रत्येक गोष्टीमध्ये. काय कमी पडलं, काय जास्त झालं तो लगेच सांगत असतो. प्रत्येक गोष्ट कोणी खाणारं असेल, त्याचं कौतुक करणारं असेल तर करायला पण जास्त मजा येते आणि खाऊ घालायला पण जास्त मजा येते. तसं आयुषच्या बाबतीत आहे. तर त्याला मी म्हणलं होतं आपण यांना नूडल्स किंवा पास्ता वगैरे बनवून त्याच्यासाठी आणलेले आहे भाजी म्हणून, पण ते काही केलं नाही. पण कांद्याची पातीची भाजी केली, त्याला तीही खूप जास्त आवडली. त्याला आवडली म्हणजे तो म्हणत होता खूप टेस्टी झाली आहे. त्याने आवडीने खाल्ली पण आणि संपली पण. मीठ, टमॅटो आणि कांदा त्यामुळे ना ह्याला छान असं पाणी सुटलं होतं, तर झाकण ठेवून ह्याला डाळ आणि कांद्याची पातेला छान असं शिजवून द्यायचं आहे. 5 ते 7 मिनटं लागतात. 5 ते 7 मिनटानंतर मस्त अशी भाजी आपली शिजून आहे, त्याच्यावर छान अशी कोथिंबीर भुरभुरली. इकडं छान अशी आपली कांद्याची पात्याची भाजी तयार झालेली आहे. आबडधोबड वाटलेल्या शेंगाचा कूट असेल तर तोही टाकला तर छान लागतं, पण मी इकडे ऑप्शनल आहे ते टाकलेलं नाही आहे. कोथिंबीर आणि कांदा मला प्रत्येक गोष्टीमध्ये लागतो आणि मला खूप जास्त कोथिंबीर आवडते, त्यामुळे मी टाकते पण भरपूर अशी. नाश्ता वगैरे काही केला नव्हता, डायरेक्टली जेवण, चपाती, कांद्याची पात आणि दादांनी आणलेले भजी आणि शेवचिवडा होता. या तुम्ही पण सगळेजण टेस्ट करायला. तर आजच्या रेसिपी या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.